सणासुदीच्या काळामध्ये साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे। त्याचबरोबर तांदूळ, खाद्यतेल आणि खोबरं या गोष्टी सुद्धा महागलेल्या आहेत। साखरेचे दर 70 रुपये प्रति किलोवर गेलेत आणि या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलंय। पुण्यातील एका सुपरमार्केटमधून याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। ऐन सणासुदीच्या तोंडावर जिभेवर गोड लागणारी साखर सामान्यांचा खिसा तिखट आणि गरम करणार दिसतीये। कारण गेल्या 2 आठवड्यांपासून साखरेचे भाव जर बघितले तर जवळपास दुप्पट झालेत। काही दिवसांपूर्वी म्हणजे 7 ते 8 दिवसांपूर्वी हीच 45 रुपये किलो असणारी साखर जी आहे ती आता जवळपास 70 रुपये प्रति किलो पर्यंत गेली आहे। आगामी काळ हा सगळा गोकुळाष्टमी असेल, गणेशोत्सव असेल, हा सगळा असणार आहे। त्यामुळे ऐन सणासुदीत फक्त साखरच नाही तर साखरेसोबत इतर जे महत्त्वाचे कडधान्य असतील किंवा अगदी तांदूळ, गहू, शेंगदाण्यासारखे जे सगळे रोजच्या वस्तू आहेत या सुद्धा महाग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काय सध्याची परिस्थिती आहे, साखरेचे भाव जे आहेत त्याच्यात किती फरक पडतोय? साखर पहिलं 42 रुपये होती 2 आठवड्यापूर्वीच, 50 झाली आणि 1 आठवड्यात असं झालं की डायरेक्ट साखरेने रात्रीतून 20 रुपयाचा जंप केला। हां, आणि साखर झालं, तांदूळ झालं, हे दररोजच्या वापरातल्या वस्तू आहेत। म्हणजे सकाळी उठलं ना तर पहिलं चहाला साखर लागते। म्हणजे साखर अशी गोष्ट आहे की कोणाला लागत नाही असं नाही होत। हां, सर्वसामान्यांना असं नाही होणार की बाबा आज लागली आणि उद्या नाही, किंवा सणासुदीला दररोज लागणारी वस्तू आहे। तेलात पण रेट वाढलेला आहे। साखर जशी वाढली तसं तेलाच्या रेटमध्ये फरक पडला, शेंगदाण्यामध्ये फरक पडला आहे। आज गणपतीला खोबरं लागतं, बरोबर, खोबऱ्याचा रेट आज गगनाला भिडलेला आहे। म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्याला जर 400-500 रुपये हजेरी असेल तर तो 1 किलो खोबरं कसं घेणार? कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।